नमस्कार मित्रांनो, द जीके झोन मराठी या चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। स्पर्धे परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त व महत्त्वाचे प्रश्न आज आपण पाहणार आहोत। चला तर सुरू करूया। कोणत्या रासायनिक पदार्थाला आपण व्यावहारिक भाषेमध्ये त्रुटी असे म्हणतो? पोटॅशियम ॲल्युमिनियम सल्फेट या रासायनिक पदार्थाला आपण व्यावहारिक भाषेमध्ये त्रुटी असे म्हणतो। पेनिसिलिन या प्रतिजैविकाचा शोध कोणी लावला? अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी पेनिसिलिन या प्रतिजैविकाचा शोध लावला। 2011च्या जनगणनेनुसार भारतामध्ये जिल्ह्यांची संख्या किती होती? 2011च्या जनगणनेनुसार भारतामध्ये जिल्ह्यांची संख्या 640 एवढी होती। 26 जानेवारी 2024 ला भारत कितवा प्रजासत्ताक दिन साजरा करेल? 75वा प्रजासत्ताक दिन साजरा करेल। सूर्यमालेमधील सगळ्यात छोटा ग्रह कोणता आहे? सूर्यमालेमधील सगळ्यात छोटा ग्रह बुध ग्रह आहे। संत सेवालाल महाराज यांची जयंती कोणत्या दिवशी साजरी केली जाते? संत सेवालाल महाराज यांची जयंती 15 फेब्रुवारी या दिवशी साजरी केली जाते। लोकसंख्येच्या प्रमाणात जगात कोणता धर्म सर्वात मोठा आहे? लोकसंख्येच्या प्रमाणात जगात ख्रिश्चन हा धर्म सर्वात मोठा आहे। नॉर्वे या देशाची राजधानी कोणती आहे? नॉर्वे या देशाची राजधानी ऑस्लो आहे। सत्या नडेला हे टिंबटिंब आहेत। सत्या नडेला हे मायक्रोसॉफ्टचे CEO आहेत। आफ्रिकेत सन 2013 ते 2016 दरम्यान कोणत्या विषाणूच्या संक्रमणामुळे हजारो लोकांचा मृत्यू झाला? आफ्रिकेत सन 2013 ते 16 दरम्यान इबोला या विषाणूच्या संक्रमणामुळे हजारो लोकांच्या मृत्यू झाल्या। सामान्य लाल रक्तपेशींचा आकार कसा असतो? सामान्य लाल रक्तपेशींचा आकार द्विअंतर्वक्र असतो। शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी यकृत ग्रंथी आहे। राष्ट्रीय एकता दिवस भारतात कोणत्या तारखेला साजरा केला जातो? 31 ऑक्टोबर या दिवशी राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो। पल्स पोलिओ ही मोहीम बालकांसाठी टिंबटिंब वर्षे वयाखालील राबवली जाते। 5 वर्षे वयाखालील बालकांसाठी पल्स पोलिओ ही मोहीम राबवली जाते। अंड्यातील कोणत्या भागात प्रमुख प्रथिने असतात? अंड्यातील पांढरा बलक या प्रमुख भागात प्रथिने असतात। खालीलपैकी कोणत्या आजार हवेद्वारे पसरतो? कांजण्या हा आजार हवेद्वारे पसरतो। कोणत्या संस्थेने दुय्यम बाजारात व्यापारासाठी निधी ब्लॉक करण्याची सुविधा सुरू केली? सेबी या संस्थेने दुय्यम बाजारात व्यापारासाठी निधी ब्लॉक करण्याची सुविधा सुरू केली। भारतीय सैन्याने कोणत्या देशासोबत सायक्लोन हा संयुक्त सराव सुरू केला? इजिप्त या देशासोबत भारताच्या सैन्याने सायक्लोन हा संयुक्त सराव सुरू केला। भारताचे 50वे सरन्यायाधीश म्हणून कोणी शपथ घेतली? भारताचे 50वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती DY चंद्रचूड यांनी शपथ घेतली। जागतिक आरोग्य दिन केव्हा साजरा केला जातो? जागतिक आरोग्य दिन 7 एप्रिल या दिवशी साजरा केला जातो। बाळाच्या जन्मानंतर खालीलपैकी कोणती लस प्रथम दिली जाते? बाळाच्या जन्मानंतर BCG ही लस प्रथम दिली जाते। खालीलपैकी हा आजार जगामधून पूर्णपणे हद्दपार झाला आहे। देवी हा आजार जगामधून पूर्णपणे हद्दपार झाला आहे।
मिशन इंद्रधनुष्य हा कार्यक्रम कोणत्या साली सुरू झाला? मिशन इंद्रधनुष्य हा कार्यक्रम 2014 या साली सुरू झाला. व्हिजन इंडिया 2047 चे मुख्य उद्दिष्टे काय असणार आहे? व्हिजन इंडिया 2047 चे मुख्य उद्दिष्टे विकसित राष्ट्रात रूपांतरित करणे हे असणार आहे. व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे हा आजार होतो. व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे रातआंधळेपणा हा आजार होतो. महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा सिंधुदुर्ग आहे. टिंबटिंब या ठिकाणी कोयना नदी कृष्णा नदीशी मिळते. कराड या ठिकाणी कोयना नदी कृष्णा नदीशी मिळते. महाराष्ट्रातील हवामानांमध्ये संक्रमणाचा काळ कोणत्या महिन्यात असतो? महाराष्ट्रातील हवामानांमध्ये संक्रमणाचा काळ ऑक्टोबर या महिन्यात असतो. 2011 च्या जनगणनेनुसार भारतातील अशिक्षितांचे प्रमाण किती आहेत? 2011 च्या जनगणनेनुसार भारतातील अशिक्षितांचे प्रमाण 26% होते. खालीलपैकी कोणता ग्रुप ड्युअल प्लांट म्हणून ओळखला जातो? लायकेन्स हा ग्रुप ड्युअल प्लांट म्हणून ओळखला जातो. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.